एका तरुणाने वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवले. नगरसेवक झाला, त्यानंतर नागपूरचा महापौर झाला, आमदार झाला, महाराष्ट्र भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि पुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. पण हा प्रवास एवढा सोपा नव्हता. यामध्ये होते अनेक निवडणुका, राजकीय आव्हाने, पक्षातील जबाबदाऱ्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे बदल. चला तर मग जाणून घेऊया महापौर ते मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास. नगरसेवक ते महापौर. 1992 देवेंद्र फडणवीस वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिली मोठी निवडणूक होती. त्यांनी नागपूर महानगरपालिकेत सलग 2 कार्यकाळ नगरसेवक म्हणून काम केले. त्यानंतर 1997 मध्ये ते नागपूरचे महापौर झाले. विशेष म्हणजे ते त्या काळातील नागपूरचे सर्वात तरुण महापौर ठरले. त्यांचा महापौर पदाचा कार्यकाळ 1997 ते 2001 असा होता. महापौर पदाने काय बदलले? तर महापौर म्हणून काम करताना त्यांना स्थानिक प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. शहराचा विकास, पाणी आणि नागरी सुविधा, रस्ते, महानगरपालिकेचे प्रशासन, नागरिकांच्या समस्या या सगळ्याशी त्यांचा थेट संबंध आला. म्हणजेच राजकारण केवळ भाषणांपुरते न ठेवता प्रशासन कसे चालते याचा अनुभव त्यांना याच काळात मिळाला. 1999 विधानसभा राजकारणात प्रवेश. महापौर पदाचा कार्यकाळ सुरू असतानाच त्यांची राजकीय कारकीर्द आणखी एक मोठ्या टप्प्यावर पोहोचली. 1999 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. त्यांनी नागपूरचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर विधानसभा हे त्यांचे प्रमुख राजकीय व्यासपीठ बनले आणि पुढील अनेक वर्षे ते सातत्याने विधानसभेत निवडून येत राहिले. अभ्यासू आमदार म्हणून ओळख. विधानसभेत प्रवेश केल्यानंतर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. कागदपत्रांचा अभ्यास, आकडेवारी, कायदे आणि नियम, अर्थकारण या विषयावर ते सभागृहात भूमिका मांडत असत. त्यांच्या अधिकृत चरित्रानुसार विधानसभेतील विविध विषय समित्या, स्थायी समित्या आणि संयुक्त निवड समित्यांमध्येही त्यांनी काम केले आहे. भाजपमधील जबाबदाऱ्या वाढत गेल्या. नगरसेवक आणि आमदार म्हणून काम करत असतानाच पक्षातील त्यांची जबाबदारी वाढत गेली. 1989 प्रभाग संयोजक, 1992 भाजप युवा मोर्चा नागपूर शहराध्यक्ष, 1994 महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, 2001 मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, 2010 महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस, 2013 महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष. अशा प्रकारे त्यांनी स्थानिक पातळीपासून राज्यस्तरापर्यंत संघटनात्मक कामाचा अनुभव मिळाला. 2013 मध्ये मोठी जबाबदारी. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. हा त्यांच्या राजकीय प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता, कारण आता त्यांच्यासमोर केवळ स्वतःचा मतदारसंघ नव्हता, तर संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची संघटना मजबूत करण्याचे आव्हान होते. 2014 मोठा राजकीय टर्निंग पॉइंट. 2014 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात मोठी राजकीय झेप घेतली. यानंतर भाजपने देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली आणि त्यानंतर 31 ऑक्टोबर 2014 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते महाराष्ट्राचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री ठरले. मुख्यमंत्री म्हणून पहिला कार्यकाळ. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सरकारसमोर अनेक मोठी आव्हाने होती. शेती आणि दुष्काळ, पाणी व्यवस्थापन, मुंबई आणि शहरांचा विकास, वाहतूक आणि मेट्रो, पायाभूत सुविधा, रोजगार आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये सरकारने विविध योजना आणि प्रकल्पावर भर दिला. जलयुक्त शिवार, मुंबई मेट्रो प्रकल्पांचा विस्तार आणि समृद्धी महामार्ग यासारखे प्रकल्प त्यांच्या पहिल्या कार्यकाळाशी जोडले जातात. 5 वर्षाचा कार्यकाळ. 2014 ते 2019 या काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यांच्या अधिकृत चरित्रानुसार महाराष्ट्रात दीर्घ कालावधीनंतर पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. यामुळे त्यांची प्रशासकीय आणि राजकीय ओळख आणखी मजबूत झाली. 2019 महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट. 2019 विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना युतीने निवडणूक लढवली.
पण निकालानंतर मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली. फक्त काही तासांचे राजकारण. सरकार 23 नोव्हेंबर 2019 देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण हे सरकार फार काळ टिकले नाही. बहुमताचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांनी 26 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. मुख्यमंत्री पदानंतर विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री पद गेल्यानंतर त्यांची भूमिका बदलली. 2019 ते 2022 ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. या काळात त्यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली आणि विरोधी पक्षाची भूमिका आक्रमकपणे पाडली. 2022 आणखी एक मोठा बदल. जून 2022 महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा सत्ता बदल झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे ज्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले होते तेच आता उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्या अधिकृत चरित्र्यानुसार ते 2022 ते 2024 या काळात उपमुख्यमंत्री होते. 2024 पुन्हा मुख्यमंत्री. आता येतो या संपूर्ण प्रवासातील आणखी एक मोठा टप्पा. 5 डिसेंबर 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. संपूर्ण प्रवास एका नजरेत. तरुण राजकीय कार्यकर्ता. 1992 नगरसेवक, 1997 नागपूरचे महापौर, 1999 आमदार, 2013 महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष, 2014 पहिल्यांदा मुख्यमंत्री, 2019 विरोधी पक्षनेते, 2022 उपमुख्यमंत्री आणि 2024 तिसऱ्यांदा मुख्यमंत्री. पण खरी गोष्ट इथे सुरू होते. नगरसेवकापासून मुख्यमंत्री होणे हा त्यांच्या प्रवासाचा एक भाग आहे. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कोणते मोठे निर्णय घेतले? जलयुक्त शिवारचा नेमका परिणाम काय झाला? मुंबई मेट्रो आणि इतर पायाभूत प्रकल्पांना किती गती मिळाली? समृद्धी महामार्गाची कल्पना काय होती? शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी कोणते निर्णय घेण्यात आले? गुंतवणूक आणि उद्योगांसाठी काय प्रयत्न झाले? आणि त्यांच्या निर्णयावर विरोधकांनी कोणते प्रश्न उपस्थित केले? याची सविस्तर माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत. एका 22 वर्षाच्या नगरसेवकापासून ते नागपूरच्या महापौरापर्यंत, आमदारापासून महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षापर्यंत आणि तिथून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत देवेंद्र फडणवीस यांचा हा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या राजकीय प्रवासांपैकी एक आहे. पण तुमच्या मते त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट कोणता होता? 2014 मध्ये मुख्यमंत्री होणे की 2019 मध्ये सत्तानाट्य? 2022 मध्ये उपमुख्यमंत्री होणे की 2024 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढील भागासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.